स्त्रेषु हजारो मनुष्यांपैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी यत्न करतो. सगळे संसारामध्ये इतके लिडबिडलेले असतात आणि संसारामध्येच पूर्णपणे आसक्त असतात. त्यामुळे भगवंताच्या प्राप्तीसाठी कोणीही भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही. म्हणून त्यांनी म्हटले मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो मनुष्यांमध्ये एखादाच कोणीतरी भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यामधला एखादाच कोणीतरी तिथपर्यंत पोहोचतो. सगळे प्रयत्न करणारे पण सगळे पोहोचत नाही तिथपर्यंत, तर प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा एखादाच तिथे पोहोचतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. आत्मसाक्षात्कार म्हणजे किती अवघड आहे बघा. आत्मसाक्षात्कार काही सोपा नाही आहे. हे भगवंतानी इथे स्पष्ट केले आहे की आत्मसाक्षात्कार अतिशय अवघड आहे. आणि या श्लोकातील जो तत्वतः हा शब्द आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. हा तत्वतः शब्द फार महत्त्वाचा आहे. तत्वतः म्हणजे काय तर तत्व, आत्मतत्व, त्याच्यासाठी वापरलेला तो शब्द आहे. म्हणजे नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव, आनंदैकमूर्ती, अद्वितीय अशा परब्रह्माचा, परमात्म्याचा आपल्या आत्म्याशी अभिन्न रूप साक्षात्कार म्हणजे तत्वतः, असा त्याचा अर्थ आहे. या श्लोकात सिद्धये आणि सिद्धानाम असेही शब्द आलेले आहेत. म्हणजे यांनी सिद्धी म्हणजे मोक्ष असं साधारणपणे इथे म्हटलेलं आहे. मग अनंत योग्यांमध्ये एखाद्यालाच मोक्ष का लाभतो हे स्पष्ट केलं आहे त्यांनी की मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो लोक प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्ये एखाद्यालाच तिथपर्यंत जायला का मिळतं. तर ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी उदाहरण दिलं आहे रामकृष्ण परमहंसांचं. रामकृष्ण परमहंस हे योगी होते आणि त्यांनी भाकरीसाठी म्हणून कधी विद्या मिळवलीच नाही. ठाकूरांच्या जीवनामध्ये साधक भावाचा पहिला विशेष आविष्कार झालेला आपल्याला दिसून होता. साधक होते ते आणि ते पाठशाळेत वगैरे जायचे, विद्यार्जन करायचे आणि तेव्हा ते म्हणायचे की मी अशी विद्या शिकू इच्छितो की जिच्याने ज्ञानाचा उदय होईल, माणूस खरोखर कृतार्थ होईल, अशी विद्या मला शिकायची आहे, असं ते मोठ्या भावाला त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे उदरभरणाची विद्या मी शिकू इच्छित नाही, असे रामकृष्ण परमहंस होते. आपल्या विवेकानंदांचे ते गुरु झाले. तेव्हा त्यांचं वय केवळ 17 वर्षाचं होतं. जेव्हा ते असं बोलले तेव्हा त्यांचं वय फक्त 17 वर्षाचं होतं. म्हणजे आपण सामान्य जन काय करतो, लौकिक विद्येच्या मागे लागतो. असामान्य महात्मे आत्मविद्येचा ध्यास धरतात. म्हणून मनुष्याणाम सहस्रेषु. आता हा साक्षात्कार ज्ञानाने होतो, परंतु त्यासाठी अगोदर विज्ञान जाणणे अपरिहार्य आहे. कारण भगवंतानी म्हटलंय ज्ञान विज्ञानासहित मी तुला हे ज्ञान सांगेल. पुढे ह्याच्यामध्ये पण 9व्या अध्यायात पण तेच सांगितलेलं आहे की विज्ञानासहित मला तुला हे ज्ञान सांगायचं आहे. मग आता विज्ञान समजून घेतलं पाहिजे. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान हे माया वा प्रकृतीत येते. ही प्रकृती परा व अपरा अशी द्विविध आहे. त्यापैकी अपरा प्रकृतीचे वर्णन भगवंत सांगतात. आता ह्या 4थ्या श्लोकामध्ये आपल्याला विज्ञान म्हणजे काय, अपरा प्रकृती म्हणजे काय, या दोन शब्द आपल्याला इथे नवीन 7व्या अध्यायामध्ये कळतात. ते लक्षात ठेवायला पाहिजे. पराप्रकृती आणि अपराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे पर म्हणतो ना आपण, परेहुनी परतले, तो पर म्हणजे तो परमात्मा. पराप्रकृती म्हणजे ती चैतन्य तत्व ज्याच्यामध्ये असतं ती प्रकृती. म्हणजे सगळ्यामध्येच ते चैतन्य तत्व आहे, ते परा. आणि अपरा म्हणजे काय की केवळ जड. भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच 4था श्लोक आहे बघा. अपरा प्रकृती सांगितलेलं आहे, म्हणजेच विज्ञान सांगितलेलं आहे. भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति अम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत.
तसेच मन, बुद्धी आणि अहंकार अशी मिळून ही 8 प्रकारची जी विभक्त झालेली माझी प्रकृती आहे, याला अपरा प्रकृती असं म्हणतात. यालाच अष्टधा प्रकृती, प्रकृतीरष्टधा. अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टधा, म्हणजे अष्टधा प्रकृती. म्हणजे याच्यामध्ये 8 गोष्टी येतात. पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार अशा 8 गोष्टी याच्यामध्ये येतात. भूमिरापो नलो वायू. अष्टधा प्रकृतीमध्ये सर्व लौकिक शास्त्रे सामावतात. याचा व्यापक अर्थ किती आहे बापरे, समजावून घ्यायला पाहिजे आपण तो, की ज्यावेळी आपण पंचमहाभूतांचा उल्लेख करतो त्यावेळी पृथ्वीवरचे जवळजवळ सगळे विज्ञान, सगळं जवळजवळ काय सगळंच पंचमहाभूतांनी व्यापलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्याच्याशिवाय काही नाहीच आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये आकाश आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जलतत्व आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये वायुतत्व आहे. मग पृथ्वी याचा अर्थ मुळात भूगोल असा आहे. पृथ्वी याचा अर्थ पदार्थ विज्ञान असा आहे. खूप व्यापक. पृथ्वी म्हणजे फक्त आपण पाय ठेवतो जमीन, ती पृथ्वी नाही. त्यांनी खूप व्यापक अर्थ याचा घेतलेला आहे. ज्यावेळी आपण आप म्हणतो म्हणजे पाणी, त्यावेळी जलविज्ञान त्यात आले. अनल म्हणजे अग्नी. आता काय, भूमिरापो नलो वायू. नलो म्हणजे काय, अनल. अनल म्हणजे अग्नी. त्या अग्नीमध्ये तेज येतं, विद्युत शक्ती सगळी त्या अग्नीमध्ये येते. म्हणजे हे सगळं विज्ञान झालं ना. विद्युत शक्ती जी आहे, सगळं जग जे चालतं ते या विद्युत शक्तीवर चालतं. मग ते झालं अग्नितत्व. आणि वायूमध्ये वायूचे सगळे विज्ञान आलं. आणि ख म्हणजे आकाश. त्यात ज्योतिषशास्त्रसुद्धा आले, खगोल विज्ञान आलं, भूगोल विज्ञान आलं. आता पृथ्वीला गंधा म्हटलेले आहे. पृथ्वी ही गंधरूप आहे. एक विशिष्ट गंध असतो पृथ्वीला. तर मग त्यात प्राणीशास्त्र आलं, त्यात जीवशास्त्र आलं. पंचमहाभूतात किती व्यापकता आहे ती आपण समजावून घेतली पाहिजे. म्हणून जिथे पंचमहाभूते आहेत तिथे सर्व भौतिकशास्त्रे आली असे आपण गृहीत धरा. या पंचतत्वाशी जेवढे म्हणून संबंधित आहे ते भगवंत आपल्याला इथे सांगतात आणि त्याला विज्ञान असे म्हणतात. बघा किती छान आहे. म्हणजे आपल्याला फक्त थोडक्यात विज्ञान शिकवलं जातं. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आपण शाळेमध्ये जे शिकतो ते. पण हे एवढा मोठा व्यापक अर्थ आहे की जे जे पृथ्वीवर दिसेल ते ते सगळं विज्ञानच आहे. मग त्याच्यामध्ये भूगोल आहे, खगोल आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, सगळं विज्ञान आहे. आणि ह्याचा सगळ्याचा आधार घेऊन भगवंतानी ज्ञान सांगितलेलं आहे. आधी विज्ञान सांगितलं आणि मग या विज्ञानाचा निराश करून पुढे ज्ञान सांगितलेलं आहे. या सगळ्यामध्ये भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. या विज्ञानामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि भगवंताच्यामध्ये शरणांगती घेऊन त्यात लीन होणं म्हणजे ज्ञान आहे. किती सुंदर आहे बघा. म्हणजे उठल्या उठल्या त्या पृथ्वी मातेला आपण नमस्कार करायला पाहिजे की हे पृथ्वी माते, मी तुझ्यावर आता पाय ठेवतोय, मी तुला नमस्कार करतो. हे पंचमहाभूतांनो, मी तुम्हाला नमस्कार करते. सगळ्या पंचमहाभूतांना आपण नमस्कार केला पाहिजे, कारण पंचमहाभूताशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे. तेच विज्ञान आहे. आणि त्यांना लीन होणं म्हणजे ज्ञान आहे. शरणांगती, त्यांच्यापुढे शरणांगती, त्यांच्यामध्येच परमेश्वर पाहणं म्हणजे ज्ञान आहे. आत्मज्ञान वेगळं काही नाही आहे. तर या विज्ञानामध्येच त्या आत्मतत्वाला पाहणं, तत्वतः त्याच्यामध्ये तो आहे असं पाहणं म्हणजे ज्ञान आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, विज्ञान काय ते जाणून घे. जी पंचमहाभूते आहेत त्यांचा एवढा अर्थ व्यक्त होणे म्हणजेच विज्ञान आहे. मनाने सर्व वाङ्मयाची निर्मिती झाली. सर्व साहित्य, सर्व वाङ्मय या मनातून निर्माण झाले. कारण मन तुम्हाला परकाया प्रवेश करायला शिकवते. मनबुद्धी अहंकार आहे ना. आधी झाली ही पंचमहाभूतं आणि त्याच्या पुढे काय आहे मग खम मनो, भूमिरापो नलो वायू खम, इथपर्यंत पंचमहाभूत झालं. आणि मग मनोबुद्धिरेवच अहंकार, म्हणजे मन, बुद्धी, अहंकार ही 3 तत्व. मग त्यातून मन कसं असतं तर मन तुम्हाला परकाया प्रवेश करायला पण शिकवतं. त्यातून नाट्याचाही जन्म होतो. मनापुढे बुद्धी आहे, ज्यातून गणित निर्माण झाले, तर्कशास्त्र निर्माण झाले बुद्धीमुळे. मन, बुद्धी, बुद्धीमुळे कार्यकारण भावाची निर्मिती झाली. बुद्धीमुळे स्मरणशक्तीची निर्मिती झाली. म्हणजे पहा, एका बुद्धीत सर्व भौतिकशास्त्रे आली,
सर्व वाङ्मय आलं, साहित्य आलं, गणित आलं, तर्कशास्त्र आलं, कार्यकारण भाव आला, स्मरणशक्ती आली. जेवढी म्हणून माणसाची बुद्धी आहे ती त्या अष्टधा प्रकृतीतच आहे. पंचमहाभूत झाली आणि मग मन, बुद्धी आणि पुढे आहे अहंकार. मग शेवटी अहंकार आला. अहंकार आला म्हणजे समाजकारण आले, राजकारण आले आणि अर्थकारणसुद्धा आले. यात फक्त धर्मकारण नाही, कारण ते पराप्रकृतीने करायचे असते. पण एका दृष्टीने धर्माला जोडून अर्थ, काम येत असल्याने धर्म दोन्हीकडे थोडा विभागला गेला असे म्हणायला हरकत नाही. धर्म हा परा आणि अपरा प्रकृतीत विभागला गेला. पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार या संस्कृतीची सगळी अंगे आलेली आहेत. भगवंतांनी एका श्लोकात सगळे विज्ञान किती छान सांगितलं ना. सगळं विज्ञान सांगितलेलं आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अष्टधा प्रकृती. आता संस्कृतीची 8 अंग सांगितलेली आहेत त्यांनी. संस्कृतीची आपल्या भारतीय संस्कृती जी आहे त्याला 8 अंग आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये? धर्मकारण आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे, राजकारण, वाङ्मय, विज्ञान, कला आणि 8वे आहे शिक्षण. या सर्व मानवी अंगांना स्पर्श करणारी ही अंगे आहेत. आणि या विज्ञानामध्ये पंचमहाभूते आणि अष्टधा प्रकृतीमध्ये या सगळ्यांचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते. असे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणजे भगवंत काय म्हणतात की ही जी अष्टधा प्रकृती आहे ही तू जाणून घे. सुरुवातीलाच सांगितलं ना की तच्छृणू, की मी तुला सांगतो ते तू ऐक. मग हे सगळं विज्ञानासहित आधी तू विज्ञान जाणून घे. ज्ञान जर जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आधी विज्ञान जाणणं फार महत्त्वाचं आहे. आधी विज्ञान समजून घे आणि नंतर मग तू ज्ञानाकडे जा. मग असेच चातुर्वर्ण का निर्माण झाले? आपली ही जी सगळी ह्याला जे वर्ण निर्माण झाले आपले 4 वर्ण, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे. तर हे पण त्यांनी इतकं छान एका उपनिषदातली गोष्ट सांगितलेली आहे. सुंदर गोष्ट आहे की ही जर पराप्रकृती आहे तर ही अपराप्रकृती झाली कशी, अशी शंका आपल्याला नेहमी येते. चेतन आहे तर अचेतन झाले कसे? आता आपण म्हणतो ना की सगळं जग हे चैतन्यमय आहे, चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. मग हे अचेतन झालं कसं? ब्रह्मांड आहे तर पिंड झालं कसं? समष्टी आहे तर व्यष्टी झाली कशी? हे सगळे प्रश्न त्यांनी निर्माण केले आणि त्याची उत्तरं पण ते आपल्याला देतात. की एका उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराला असं वाटलं म्हणे, एकाकी न रमते, की मला एकट्याला करमत नाही आहे, मला बहु व्हायचं आहे. एकोहम बहुश्याम असं पण म्हणतात. एकोहम बहुश्याम, की त्याला असं वाटतं की मला एकट्याला करमत नाही. खरंच आहे ना, एकटं चैतन्य तत्व असून उपयोग काय? जर हा देह नसेल, प्राण आहे, प्राण हा वायुरूप आहे, प्राण आहे आणि त्याच्यात तो प्राण त्या देहामध्ये नसेल तर काही उपयोगच नाही ना. म्हणून देह पण आवश्यकच आहे. म्हणजे विज्ञान पण आवश्यकच आहे. नुसतं ज्ञान असून चालत नाही, विज्ञान पण आवश्यकच आहे हे त्यांना सांगायचं आहे. मग त्या ब्रह्माला एकदा वाटलं म्हणे, परब्रह्म परमात्म्याला एकटं वाटायला लागलं. आणि जसं आपल्याला वाटतं एकटं कधीतरी, तसं त्या ब्रह्माला पण म्हणे एकटं वाटलं. आणि मग त्यांनी काय केलं, आपल्याला काही करमत नाही आहे बुवा, आपल्याला ना एकोहम बहुश्याम, आता मी बहु झालं पाहिजे, मीच मला अनेक रूपात प्रगटतो असं तो म्हणतो. की त्याचंच आहे ना हे सगळं प्रगटीकरण, त्या ब्रह्मचैतन्याचंच आहे सगळं. तर मीच मला अनेक ठिकाणी प्रगट करतो, मीच मला अनेकविध रूपामध्ये पाहतो. म्हणून ब्रह्माने पहिल्यांदा क्षात्राची निर्मिती केली, म्हणजे क्षत्रिय निर्माण केले पहिल्यांदा. ते सगळे परब्रह्मानेच निर्माण केलेले चातुर्वर्ण. आणि मग हे क्षत्रिय निर्माण झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की जे काही साध्य करायचं आहे मला कार्य, ते काही होत नाही आहे. मग क्षत्रिय हा फार अहंकारी असतो. मग आता अहंकार निर्माण झाला. मग क्षात्र म्हणाला की हा एकटाच राहतो, संघ निर्माण करत नाही. क्षत्रिय हा एकटा राहतो ना, माणसे एकत्र आणायला व्यासपीठ निर्माण करत नाही. तेव्हा या क्षात्राला कुणाची तरी जोड दिली पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, वैश्याला निर्माण केलं.
वैश्य हा व्यापार करण्यासाठी बाहेर पडतो, मग अनेक जणांना तो जोडतो. वैश्य म्हणजे संघात राहणारा, एकत्र राहतो, तो कधी एकटा राहत नाही, व्यापार करतो, एकमेकांना धरून राहतो. आणि मग म्हणून त्यांनी वैश्य निर्माण केले. म्हणजे क्षत्रिय झाले, वैश्य झाले. मग त्याच्यानंतर वैश्य निर्माण झाल्यावर आपोआपच संघ निर्माणच झाला. मग तरीसुद्धा ब्रह्माला काही पूर्तता वाटेना. आणि म्हणून ब्रह्माने काय केलं, त्याच्यानंतर तो म्हणाला, ठीक आहे बाबा, अहंकार निर्माण झाला, संघ निर्माण झाला, पण निर्मितीची प्रक्रिया नित्य व्हायला पाहिजे ना. एवढंसं होऊन चालत नाही, नित्य घडलं पाहिजे हे. मग ते कसं होणार? जेवढे निर्माण केले ते पुढे वर्धिष्णू व्हायला पाहिजे, ते वाढायला पाहिजे. म्हणून त्यांनी शूद्राची निर्मिती केली. मग सगळ्या कला, उद्योग त्यांच्यावर सोपवले शूद्र. आणि अरे, नवनिर्मिती करा. मानवाच्या व्यक्तिमत्वाला बौद्धिक, भावनिक, सृजनशील असे 3 पैलू असतात. त्याच्यामध्ये सृजनशील पैलू आहे. मग त्याला सांगितलं, छिन्नी हातोडा हातात घे आणि घडव उत्तमातले उत्तम शिल्प. म्हणजे शूद्र, आपण नेहमी क्षुद्र आणि शूद्र याच्यामध्ये गफलत होते बऱ्याच जणांची. तर हा जो 4 वर्णामधला जो शब्द आहे तो शूद्र असा आहे. आणि तो अतिशय सुंदर सेवाभाव या शूद्रांकडे असतो. सगळी कलाकुसर त्यांनी केलेली असते. 64 कला आणि अभिनय, नृत्य, संगीत, नाट्य, हे सगळं, शिल्पकला, हे सगळं या शूद्रांनी घडवलेलं आहे. आणि मग हे सगळं झालं, क्षत्रिय झाला, वैश्य झाला, शूद्र झाला. मग आता हे सगळे त्यांना करायला सांगितले. मग म्हणे ब्रह्माला असे वाटले की सगळे झाले, पण त्यांना एका सूत्रात बांधेल असे काही निर्माण केले पाहिजे. आणि मग बुद्धिवादी म्हणून ब्राह्मण निर्माण झाला. यांना एका सूत्रात बांधेल असे काही निर्माण केले पाहिजे, तेवढं ते निस्पृह पण असलं पाहिजे. आणि म्हणून धर्माधिष्ठित ब्राह्मण निर्माण झाला, जो या सगळ्यांना धरेल आणि एक आदर्श समाज निर्माण करेल. अशी ही कथा बृहदारण्यक या उपनिषदामध्ये येते. म्हणजे अतिशय व्यापक भाव या ठिकाणी त्यांनी या चातुर्वर्ण्याच्या मागे सांगितलेला आहे. आता अहंकाराबद्दल थोडंसं, की माणसाला 4 टप्प्यातून जावे लागते. अहंकार कुठला कुठला असतो? अज्ञानजन्य निरहंकार. हे आपण काय बघतोय आता? अष्टधा प्रकृती बघतोय ना. भूमिरापो नलो वायू खम नो बुद्धिरेवच अहंकार इति मन यामे भिन्ना प्रकृतीरष्टधा. तर हा अहंकाराचे 4 प्रकार त्यांनी सांगितले आहेत. अज्ञानजन्य निरहंकार, की जो अज्ञानी असतो आणि म्हणून तो निरहंकारी आहे. त्याला कशाचं ज्ञानही नाही, अज्ञानही नाही, त्यामुळे अहंकारही नाही कशाचा. म्हणजे हा जो वर्ग असतो हा काहीच कामाचा नसतो. त्याच्या पुढचा जो आहे तो आहे व्यक्तिगत अहंकार. त्याच्या पुढचा आहे तो व्यापक अहंकार, हा चांगला असतो, श्रेष्ठ आहे. आणि त्याच्या पुढे आहे ज्ञानजन्य निरहंकार, हा अतिशय उच्च प्रतीचा आहे. ज्ञानजन्य निरहंकार म्हणजे शेवटी ज्ञानात्मक निरहंकारापर्यंत आपल्याला पोचता आले पाहिजे, जिथे ज्ञानाचे स्फुरणच नाही. असा निरहंकार निर्माण झाला काय आणि न झाला काय, सृष्टीमध्ये काही फरक पडत नाही. पहिला जो आहे तो अज्ञानजन्य, त्याने काहीच फरक पडत नाही ना. म्हणून मग ज्यावेळी ज्ञानजन्य निरहंकार निर्माण होईल त्यावेळी त्याची खरी खरी प्रगती होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या 4 पायऱ्यांमधून गेलं पाहिजे. हे त्या ब्रह्माला जाणवलं आणि म्हणून त्याने ती निर्मिती केली. ही सगळी निर्मिती झाल्यानंतर मग ज्ञान विज्ञानासहित सृष्टीची निर्मिती या ब्रह्माने केली. म्हणजे जसे अहंकाराचे 4 टप्पे दाखवले तसे बुद्धीचेही दाखवले. बुद्धीची प्रज्ञा व्हायला पाहिजे. मग बहुशाखा बुद्धी नको. बहुशाखा बुद्धी म्हणजे इकडे धावते, अनेक शाखा जिला आहेत त्याला बहुशाखा बुद्धी असं म्हणतात. तर ती नको. प्रज्ञा पाहिजे. प्रज्ञा बुद्धी कशी पाहिजे? व्यवसायात्मिका बुद्धी पाहिजे. त्यालाच निश्चयात्मिका बुद्धी असं पण ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. निश्चल बुद्धी म्हणजे प्रपंचात निश्चल बुद्धी आणि परमात्म्याच्या चरणी प्रचल बुद्धी लागते. मन पाहिजे, ते एकाग्र करता आले पाहिजे. चित्तवृत्तीचे दमन करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त झाले पाहिजे. किती सुंदर सांगितलं आहे. म्हणजे हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याच्याबद्दल पण त्यांनी छान सांगितलं आहे आपल्याला.
आणि मग ह्या विश्वविज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड दिलेली आहे भगवंतानी. व्यवहार ज्ञान हे पाहिजे. म्हणजे हे सगळं उपनिषद फार सुंदर आहेत बरं का. या उपनिषदामध्ये इतक्या गोष्टी आहेत ना, मला आता उपनिषदाचा पण अभ्यास करायचा आहे, की अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं छान की विज्ञानात 2 गोष्टी प्रामुख्याने येतात असं भगवंत सांगतात. एक विश्वाचे सगळे विज्ञान आणि दुसरं आहे व्यवहार ज्ञान. कारण विज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड पाहिजे आणि ती नसेल तर मग काय होतं? आत्मघात होतो, माणसाचा आत्मघात होतो त्याला जर व्यवहार ज्ञान नसेल तर. हे भगवंताला पूर्णपणे माहिती आहे. आपल्याला ते हिरोशिमा नागासाकीवर जे बॉम्ब टाकले त्याच्यावरून माहिती आहे की विज्ञानाचा प्रयोग तर केला त्यांनी, पण त्याच्यानंतर केवढे त्याचे परिणाम आजसुद्धा ते लोक भोगत आहेत. म्हणजे व्यवहार ज्ञान नसल्यामुळे हे झालेलं आहे. अणुबॉम्ब तयार केले, परंतु ते कुठे टाकायचे, कसे टाकायचे ते पण कळलं पाहिजे. म्हणजे तो जो माणूस होता म्हणे की ज्याने ते हिरोशिमा नागासाकीवर ते टाकले, तेव्हा तो म्हणतो, अरे परमेश्वरा, काय भयानक कृत्य मी करून बसलो. कारण त्या अण्वस्त्राचे सामर्थ्य, शक्ती त्याला माहीत नव्हती. आणि आजही त्या अणुबॉम्बचे भीषण परिणाम अनेक जपानी पिढ्या भोगत आहेत. म्हणून अज्ञानी माणसाच्या हातात जर विज्ञान जाऊन पोचले तर या जगाचा तो लवकरात लवकर नाश करेल. म्हणजे विज्ञानाला व्यवहार ज्ञानाची सुद्धा जोड पाहिजे हे भगवंताला ठाऊक होते. आणि म्हणून विश्वविज्ञानाची जाणीव माणसाच्या अंतःकरणात निर्माण केली आणि त्याला जोड कशाची दिली तर व्यवहार ज्ञानाची जोड दिलेली आहे. भगवंताच्या चरित्रामध्ये गोष्ट आहे फार छान ती, की भगवंताच्याकडून व्यवहार ज्ञान कसं शिकायचं म्हणे. श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र फार सुंदर आहे, की अनेक प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. ही छान आहे गोष्ट, म्हणून एवढी सांगते मी आणि मग आपण थांबू 5 मिनिटात. की लोकोत्तर व्यवहार ज्ञान प्रगट केले. एकदा काय झालं म्हणे, अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा होता. तर तो द्वारकेमध्ये भगवंताला भेटायला आला आणि तो म्हणाला की परमेश्वरा, माझ्या मनात आहे ते तुम्ही मला द्याल का? श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, काय पाहिजे तुला घे. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, अश्वत्थामा, तू माझा गुरुपुत्र आहेस, तेव्हा गुरूंच्या इतकाच मला वंदनीय आहेस. सांग तुला काय पाहिजे. तर तो म्हणाला की भगवंता, मला मोठा लबाड होता म्हणे तो, त्याच्या मनामधला हेतू खूप वाईट होता. तो म्हणाला की सुदर्शन चक्र मला दे तुझं, असं म्हणाला म्हणे. आणि मग भगवंत म्हणाले, ठीक आहे घे. त्यांनाही माहिती होतं त्याच्या मनात काय. आणि मग इतकं जड करून ठेवलं भगवंतानी ते सुदर्शन चक्र की ह्याला काही केला ते उचलेना. चल मी तुला सुदर्शन चक्र देतो. म्हणजे जिथे सुदर्शन चक्र ठेवलेलं होतं तिथे त्याला घेऊन गेले आणि म्हणाले, घे, सुदर्शन चक्र पाहिजे ना तुला, घेऊन जा. मग अश्वत्थामाने खूप प्रयत्न केले, शिकस्त केली, पण त्याला काही ते उचलताच आलं नाही. आणि मग खूप प्रयत्न केला, शेवटी तो थकला आणि म्हणाला, परमेश्वरा, सुदर्शन चक्र घेऊन जा असे म्हणालास खरे, पण मला काही हे सुदर्शन चक्र उचलता येत नाही. मग भगवान हसले आणि म्हणाले, मला माहिती होतं तुला ते उचलता येणार नाही म्हणून. मग अश्वत्थामा आपल्या मनातलं सांगतो तिथे की किती वाईट गोष्ट त्याच्या मनामध्ये होती. की तो म्हणतो की जर हे सुदर्शन चक्र मला उचलता आलं असतं तर मी पहिल्यांदा तुमच्यावरच प्रहार केला असता. आणि भगवंत म्हणतात की हो, मला सुद्धा हे माहिती होतं, म्हणूनच मी ते जड करून ठेवलं होतं. म्हणजे विश्वविज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड नसेल तर कसा आत्मघात होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. की होय, तेही मला माहिती होते, पण तुला सुदर्शन चक्र उचलणार नाही हे ज्ञात असल्यामुळेच मी तुला घेऊन जा असे सांगितले. म्हणजे त्याचं कसं ज्ञान होतं, विवेकरहित ज्ञान होतं त्याचं. अश्वत्थामाचं सुडाने पेटलेला होता तो, आणि म्हणून या सगळ्यांना मारायचं एवढंच त्याच्या मनामध्ये होतं. म्हणून प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा त्याचं सुदर्शन घेऊन मारायचं असं त्याच्या मनामध्ये वाईट विचार आलेला होता. म्हणजे हे काय होतं, विवेकरहित ज्ञान होतं त्याचं हे. आणि म्हणून विश्वज्ञान कसं पाहिजे, विज्ञान कसं पाहिजे, की त्याला व्यवहाराची जोड पाहिजे, असं विज्ञान पाहिजे. छान आपल्याला 7व्या अध्यायामध्ये एक हा वेगळा विषय आलेला आहे. आणि सगळेजण म्हणतात की 7वा अध्याय जर आपल्याला चांगला कळला तर आपल्याला 13वा अध्याय पण कळतो.
म्हणजे याच्यामध्ये भक्ती आहे सांगितलेलंच आहे, भक्तीबरोबर ज्ञान पण सांगितलेलं आहे, विज्ञान पण सांगितलेलं आहे, व्यवहार ज्ञान पण सांगितलेलं आहे. आणि आपल्याला जर हा 7वा अध्याय चांगला कळला, आमच्या बाई नेहमी म्हणतात की 7वा अध्याय हा मनापासून ऐका. अपरा प्रकृती, परा प्रकृती याच्या व्याख्या अगदी लक्षात ठेवा, म्हणजे मग 13वा अध्याय तुम्हाला जड जाणार नाही. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र, क्षेत्रज्ञ हे याच अर्थाचे शब्द आहेत. आणि पुढे 15व्या अध्यायामध्ये क्षर, अक्षर, पुरुष ते यालाच म्हटलेलं आहे. म्हणजे 7वा अध्याय, 13वा अध्याय आणि 15वा अध्याय हे तिन्ही अध्याय असे ज्ञानाचे अध्याय आहेत. विज्ञानासहित ज्ञान भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशी ही सुंदर गीता आहे. त्या गीतेचा आपण अभ्यास करतोय आणि तुम्ही सगळ्या जणी अतिशय उत्साहाने येता, भाग घेता त्याच्यामध्ये. त्यामुळे मलाही छान वाटतं. आता झालेली सेवा या ठिकाणी मी परमेश्वराला अर्पण करते, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.